कलिंगड पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर विल्टिंगचा प्रॉब्लेम हा सर्व ठिकाणी जे आहे का जास्त प्रमाणामध्ये येतोय. त्याचं प्रमुख कारण म्हणजे टेम्परेचर आणि बरेचसे प्लॉट हार्वेस्टिंगला आलेले आहे, त्यामुळे जे आहे का प्लॉटमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम जाणवत आहे. तर एक सांगणं हे आहे की आपल्या प्लॉटमध्ये जर विल्टिंग आलेलं नसेल तर प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. कारण की विल्टिंग आल्यानंतर जास्त आल्यानंतर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जे आहे का त्याला खूप जड जाते आणि बऱ्याचशा शेतांमध्ये कंट्रोलमध्ये पण येत नाही. तर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जे जमिनीमधील जे बुरशी कंट्रोल करण्यासाठी जे बुरशीनाशक वापरले जातात तर त्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये जर आपण विचार केला तर मेटलॅक्झिल 35% जे आहे, समजा 1 एकर क्षेत्रासाठी 500 ग्रॅम घेऊ शकता. त्याचबरोबर इलिएट बायर कंपनीचे इलिएट आपण 1 एकर क्षेत्रासाठी जे का 500 ग्रॅम जरी घेतलं, ऑप्शन आहे बरं का, हे घेतलं तरी चालतं, काही हरकत नाही आहे. त्याचबरोबर बरेचसे आणखीन वेगवेगळे औषधे आहे, जसं ब्ल्यू कॉपर आहे. त्यानंतर आपण एक अँटीबायोटिक म्हणून आपण व्हॅलिडामायसिन जरी घेतलं तरी काही हरकत नाही आहे. पण या सर्व गोष्टी करत असताना आपण आपल्या जमिनीमधील पांढरी मूळ ॲक्टिव्ह आहे का, पांढरी मूळ किती आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा. जे शेतकरी मित्र असतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.